नमस्कार. डी.एस.पो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व कुंभमेळा मंत्री महाराष्ट्र राज्य गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोटमगाव ते गव्हाणगाव पुरुषांसाठी तसेच कोटमगाव ते अंधश्री महिलांसाठी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पुरुष गटातून प्रथम पारितोषिक ओमकार आंडे अहिल्यानगर, दुसरे पारितोषिक रेहान इब्राहिम सांगली, तिसरे पारितोषिक उदय टिमकिरे अहिल्यानगर, चौथे पारितोषिक गौरव आडसळे अहिल्यानगर, चैतन्य वागचौरे नाशिक यांनी पटकावले. तर महिला गटाकडून प्रथम पारितोषिक श्रावणी परीट पुणे, दुसरे पारितोषिक झिनत सय्यद, तर तिसरे पारितोषिक तनुजा बागुल नाशिक, चौथे पारितोषिक रोहिणी टिळक पुणे यांनी पटकाविले. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक उपस्थित होते. या निमित्ताने प्रथम पारितोषिक 11,111, दुसरे पारितोषिक 7,777, तिसरे पारितोषिक 5,555, तसेच महिलांसाठी कोटमगाव ते अंधश्री सायकल स्पर्धा त्याचं प्रथम पारितोषिक 7,777, दुसरे पारितोषिक 5,555, तिसरे पारितोषिक 3,333. या स्पर्धेत 150 स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा पहिल्यांदाच येवल्यात होत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह संचारलेला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल वाचवा म्हणून जी घोषणा केली त्याच अनुषंगाने येवला शहर व ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्यासाठी सायकल स्पर्धेचे आयोजन केले होते. आयोजक भारतीय जनता युवा मोर्चाचे तथा नगरसेवक समीर समदडिया. या प्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पताई गायकवाड, नगरसेविका छायाताई क्षीरसागर, नगरसेविका लक्ष्मीबाई साबळे, नाना लहरे, राजू परदेशी, धीरज परदेशी, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, राजू कोटमे, अशोक गुजर, दीपक टकले, युवराज पाटोळे, वैभव खिरूड, अरुण आव्हाड, चेतन दसे, गणेश दोडे, बाळासाहेब सातारकर, जितेंद्र करेकर, संतोष केंद्रे, विशाल कातोडे, बाळासाहेब कुरे, दत्ता सानप, सचिन साबळे, पंकज पैलवान, मिलन पाटील, संतोष नागपुरे, धनंजय नागपुरे, अजय मगर, पंकज पैलवान, गोकुळ कोटमे, विकास लहरे, राजू लहरे, अंबादास प्रभत, चेतन पुणेकर, बंटी लहरे, ज्ञानेश्वर लहरे, अमोल भोसले, मनीषाताई चव्हाण, ज्योतिताई कापुरे आदी उपस्थित होते. डी.एस.पो मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी काही दिवसापूर्वी देशाला जे आव्हान केलेलं होतं का इंधनाची बचत टाळली पाहिजे, जिथं शक्य आहे तिथं सायकलचा वापर केला पाहिजे. मग त्याला अनुसरून आमचे युवा मोर्चाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष व येवला नगरपालिकेचे नगरसेवक समीर भाऊ समदडिया व भारतीय जनता पार्टी येवला यांच्या वतीनं या सायकलिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि या स्पर्धेसाठी 150च्या वर स्पर्धकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सहभाग नोंदवला. आणि आज अतिशय सुंदर रीतीने ही स्पर्धा इथं पार पडली. या स्पर्धेसाठी जगदंबा देवस्थान असेल, ग्रामपंचायत कोटमगाव खुर्द असेल यांचं जे मोलाचं मार्गदर्शन लाभलं. आणि या सायकलिंग स्पर्धेला नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. फोनवरून समीर भाऊ समदडिया यांचं अभिनंदन केलं, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. अतिशय चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतला म्हणून शुभेच्छा दिल्या. आणि भविष्यामध्ये जे जे काही कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येतील, कार्यकर्त्यांना असतील या नागरिकांना असतील, त्यांनी संपर्क करण्याचं आवाहन केलेलं आहे. आमचे आदर्शस्तंभ आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही आज येवला येथे सायकल स्पर्धा भरवली होती. त्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सांगली असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, नाशिक जिल्हा असेल, अहिल्यानगर असेल इथून स्पर्धक आले होते. स्पर्धकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि यापुढे आम्ही स्पर्धा भरण्यासाठी प्रयत्न करू. सर्वांना धन्यवाद. भाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत भाऊंनी सांगितलं आहे का मी वाढदिवसाला कोणता वाईपट खर्च करत नाही, गाणारबाजी करत नाही. त्याच्यामुळे आम्ही आज परवानपूर्वक सायकल स्पर्धा भरवण्याचा मानस केला. आणि त्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून स्पर्धक आले आणि खूप चांगला प्रतिसाद भेटला. यापुढे आम्ही स्पर्धा भरण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद.